नमस्कार. मी वैष्णवी विजयसिंह सपकाळ, सोजर कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये बी फार्मसी सेकंड इयरला शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचे कार्य व ध्येय. तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, परंतु चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. 19व्या शतकात महाराष्ट्रात जातीभेद, स्पृश्य अस्पृश्यतावाद, ब्राह्मणांचे सर्व कार्यातील वर्चस्व, समता, बंधुता, स्वातंत्र्य, अंधश्रद्धा या गोष्टींचे प्रमाण जास्तीत जास्त वाढले होते. तसेच सर्वात महत्त्वाचा एक तत्त्व म्हणजे शिक्षणाचा अभाव. शिक्षणाच्या अभावामुळेच सर्व काही परिस्थिती बदलली गेली होती. माणसांना सुशिक्षित करावं तर कसं करावं, माणसं खूप विचित्रप्रमाणे वागत होती. यामुळे मराठा समाज मरगळ्याप्रमाणे झाला होता. हे सर्व महात्मा ज्योतिबा फुले यांना दिसत होते. त्यांनी निर्णय केला की आपण ही परिस्थिती बदलू शकतो, ते काहीतरी करू शकतात. मराठा समाजाला आणि सर्वात महत्त्वाचं स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी ते खूप झगडले, लढले. आपल्या पत्नीसहित, काही मित्रमंडळांसहित त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले, प्राध्यापक बनवले. स्त्रियांचे शिक्षण ही बाब महत्त्वाची ठरवली, समाजाला पटवून दिली आणि त्यांनी आपल्या काही मित्रमंडळांसोबत आदिवासीयांना शाळा काढून दिली, शिकवले. सर्वांना एक ऊर्जा निर्माण केली की स्त्रियाही शिकू शकतात. चूल आणि मूल फक्त एवढं स्त्रियांनी बघायचं, हे मात्र त्यांना पटलं. शिक्षण घेणं हे सर्वांसाठी लागू होतं. आपण भारतात राहतो, इंग्रजांचं राज्य झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी, मानवी हक्कासाठी खूप काही अधिवेशनामध्ये लिहून ठेवलं आहे. तसेच शिक्षण खूप साधी गोष्ट आहे जी सर्वांना मिळायला पाहिजे, खास करून स्त्रियांना. स्वातंत्र्यही सर्वांना मिळणं गरजेचं आहे. त्या स्वातंत्र्य भारतामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व आहे. शिक्षण केल्यानेच माणूस हुशार होतो. माणसाला समजतं काय करावं, काय नाही करावं, कोणते निर्णय घ्यावे, कोणते बरोबर आहे. ज्योतिबा फुले यांना हे तेव्हाच्या काळातच कळलं होतं. त्यांनी आपल्या पत्नीलाही शिकवून मोठं केलं होतं, त्यांच्या पायावरती बसलं. सर्वजण त्यांना विरोध करायचे, खूप विरोध केले त्यांना, पण तरीही त्यांनी आपला निर्धार ठाम धरला आणि समाजासाठी काही करून दाखवलं. म्हणूनच त्यांना सर्वांनीच महात्मा ही पदवी दिली आणि महान झाला. म्हणूनच आज सर्व स्त्रिया अंतराळात आहेत, पंतप्रधान आहेत, सगळ्याच पोस्टवरती त्या आहेत. महिला काही करू शकत नाही. सर्वच क्षेत्रात त्यांनी वर्चस्व गाजवून दाखवलं आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारखं शिक्षणप्रेमी आजपर्यंत कोणी झालेलं नाही. ते प्रथम ज्यांनी महिलांसाठी आणि इतर शिक्षणासाठी खूप त्याग केला आहे. आपल्या स्वतःच्या जगण्याचा त्यांनी त्याग केला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.